हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हिवाळ्यामध्ये डॅन्ड्रफची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तर त्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे आणि डॅन्ड्रफ म्हणजे काय, तो ऑइली डॅन्ड्रफ, ड्राय डॅन्ड्रफ याच्या रिलेटेड मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिवाळ्यामध्ये बघा जास्त डॅन्ड्रफ होतो सगळ्यांना. तर तो काय होतो, ड्राय डॅन्ड्रफ असणार तो हिवाळ्यात जास्त प्रमाणात होतो. कारण आपले स्कॅल्प हे कोरड्या हवेच्या वातावरणात राहिलं त्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांना डॅन्ड्रफ होतो. तर सर्वात मोठं कारण तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे मी तुम्हाला सगळं सांगते सविस्तरपणे. तर ड्राय डॅन्ड्रफ जेव्हा होतो आपल्या केसांना तर त्याला मॉइश्चरची गरज असते. जसं आपलं स्किन असतं ना, जसं आपण मॉइश्चर करतो आपल्या फेसला, तसंच आपल्या रूटचं सुद्धा असतं. त्याचं ते कोरड्या हवेच्या वातावरणात आलं ना तर केस आपले केसांचं स्कॅल्प जे असतं ना ते ड्राय होतं आणि स्कॅल्पला सुद्धा मॉइश्चरची गरज असते. आणि ते मॉइश्चर आपल्याला कशातून मिळतं तर ते तुम्हाला सांगते की फेस आपला ड्राय झाला म्हणून आपण मार्केटमध्ये जाऊन मॉइश्चरायझर कसं लावतो ना, तसं की केसांना मॉइश्चर मिळण्यासाठी, ते चेहरा आपला फुटतो ना तो थांबवण्यासाठी, तर स्कॅल्पची सुद्धा तेवढीच काळजी घेणं आवश्यक आहे. तर स्कॅल्पला सुद्धा मॉइश्चरायझर पाहिजे असतं आपल्या, जेणेकरून आपला डॅन्ड्रफ होणार नाही. त्याच्यासाठी आपण ऑइलिंग जास्त केलं पाहिजे. ऑइल आपल्या केसांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपल्या केसांना ऑइल लावलंच पाहिजे आणि मसाज केला पाहिजे, जेणेकरून आपल्या केसामध्ये डॅन्ड्रफ होणार नाही. आपल्या केसांना सुद्धा मॉइश्चर मिळतं, प्रोटीन मिळतं. जेणेकरून आपण लक्ष देत नाहीत बघा ऑइल लावण्याकडे. तर सर्वात मोठं कारण हेच आहे की आपल्या केसांना आपण ऑइल करत नाही. त्यातूनच आपल्या केसांच्या रूट मध्ये डॅन्ड्रफ तयार होतो. तर सर्वात आधी तुम्ही ऑइल करून बघा. हा उपाय तर नक्कीच केला पाहिजे तुम्ही, की केसांना ऑइल केलंच पाहिजे. तर नक्की ट्राय करा. थोडं ऑइल लावायचं आणि थोडी मसाज करायची केसाने आणि केस वॉश करून टाकायचे. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. तर याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि मॉइश्चर कशामुळे मिळतं तर ऑइल केल्यामुळे मिळतं. तर ऑइल तुम्ही नक्की करा. आणि ज्यांची ऑइली स्कॅल्प असते त्यांना सेबम जास्त प्रमाणात तयार होतं. सेबम म्हणजे नॅचरल जे ऑइल असतं ना, तर ते त्यांनी जास्त ऑइल करू नका. दर 2 दिवसांनी वॉश केलं पाहिजे हेअर, कारण त्यांच्या केसांच्या रूट मध्ये, स्कॅल्प मध्ये नॅचरली ऑइल तयार होत. ड्राय डॅन्ड्रफ कसा ओळखायचा, ऑइली डॅन्ड्रफ कसा ओळखायचा, तर जर तो ड्राय डॅन्ड्रफ आहे ना तर तो केसांना कमी नुकसान देतो. हे पांढऱ्या रंगाचा असतं आणि ऑइली जो डॅन्ड्रफ असतो ना तो येल्लो कलर मध्ये, पिवळ्या कलर मध्ये असतो बघा. तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि हा जो डॅन्ड्रफ आहे ना तो केसांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. ज्यांना स्ट्रेस असतो ना, जास्त टेन्शन घेतात, त्यांना सुद्धा डॅन्ड्रफची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की सर्वात आधी आपण आपल्या ज्या वस्तू आहेत ना, कोंब, टॉवेल, तर या गोष्टी आपण कोणाला शेअर नाही केल्या पाहिजे. स्वतःच ठेवल्या पाहिजे त्या. आणि वेळच्या वेळी त्यांना हवेच्या संपर्कात येतो धूळ, प्रदूषण, डस्ट असते ना, त्याच्यापासून सुद्धा आपण वाचलं पाहिजे. त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे केसांना आपल्या. आणि बाहेर जाताना हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले केस प्रदूषण असतं, डस्ट खूप प्रमाणात असते आणि हिवाळ्यामध्ये तर वारं खूप सुटलेलं असतं. तर केसांना मोकळं ठेवू नका, यानं गुंता पण होऊ शकतो केसांमध्ये. बांधूनच ठेवा तुम्ही. आणि डस्ट, स्कॅल्पवरती डस्ट जमा होते, ती डस्ट जर वॉश केला नाही तर त्याच्यामुळे सुद्धा केसामध्ये फंगल्स निर्माण होऊ शकतात आणि केसामध्ये खूप डॅन्ड्रफ होऊ शकतो. बांधून पण ठेवायचे नाहीत. आपले ओले केस असतात ना तर ते बांधून ठेवू नका, कारण ओले केस बांधून ठेवल्यानंतर ना फंगल्स तयार होतात त्यातून आणि त्यातूनच फंगस तयार झाल्यामुळे ट्राय चांगलं करा आणि नंतरच तुम्ही केस बांधा. याच्यापासून तुम्ही घरगुती उपाय कोणता करू शकाल आणि एक छान असं प्रोडक्ट आहे, तर तो मी व्हिडिओ या 4 दिवसामध्ये केव्हाही अपलोड करेन. तर तुम्ही तो व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान प्रोडक्ट आहे ते. फक्त एकाच सेटिंग मध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. आता मी तुम्हाला होम रेमेडीज सांगणार आहे. डॅन्ड्रफ असतो ना तर त्याच्यापासून आपण काय केलं पाहिजे. तर तुम्ही एक छान अशी रेमेडी आहे माझ्याकडे, तर तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही ही रेमेडी ट्राय करून बघा आणि आणखीन 4 दिवसांनी मी तुमच्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन येईन छान. तर ते मी प्रोडक्ट आहे ना ते प्रॉपरली तुम्हाला करून दाखवेन की कसं करायचं, कसं वापरायचं. तर तो सुद्धा व्हिडिओ बघा, कारण हिवाळ्यामध्ये खूप डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. ही रेमेडी मी तुम्हाला दाखवते. चला मी कशी रेमेडी तयार करते हे डॅन्ड्रफ साठी. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
हे रेमेडी आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. सर्वात आधी मी इथं घेतलेलं आहे दही. तर मी 2 बाउल का घेतलेले आहे, तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2-3 अशा रेमेडी सांगणार आहेत की जेणेकरून तुमच्या केसांमध्ये नक्की फरक तुम्हाला जाणवेल. एकाच सेटिंगमध्ये फक्त हे तुम्ही करून बघा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट भेटणारच. तर इथं सर्वात आधी मी घेतलेलं आहे कोकोनट ऑइल, आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा, लागणार आहे जेल. मी मार्केटमधून आणलेलं, तुमच्याकडे घरी असतं ना ते सुद्धा चालेल. विटॅमिन ईचे टॅबलेट्स घेतलेले आहेत आणि कॉटन घेतलेले आहे ऑइल लावण्यासाठी. तर सर्वात आधी मी इथं कोकोनट ऑइल असतं ना, ह्या ऑइलचा व्हिडिओ ना मी अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, माझ्या व्हिडिओमध्ये आहे तो. तर याच्यामध्ये मी मेथीचे दाणे टाकून घेतलेले आहेत. तर तेच ऑइल मी इथं वापरलेलं आहे. हे पॅराशूट ऑइल आहे, हे मी घेतले आहे. आणि हे ऑइल आहे ना, मी ते कोमट करून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये पाणी ठेवून मी ते ऑइल असतं ना ते गरम केलेलं आहे, एकदम कोमट केलेलं आहे. त्यानंतरच आपण त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपलं ऑइल असतं ना चांगल्या प्रकारे कोमट झाल्यानंतर आपल्या रूटला केसांच्या चांगल्या प्रकारे लागतं ते. तर इथं मी विटॅमिन ईची टॅबलेट घेतलेले आहे, 2 घेतलेले आहेत. तर इथं मी मिक्स करून घेणार आहे. ही पहिली रेमेडी मी तुम्हाला सांगते. ही अत्यंत सोपी आणि खूप फायदेशीर ठरणारी रेमेडी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथं मी विटॅमिन ईची टॅबलेट आहे ना ती मिक्स करून घेते स्पॅच्युलाने, किंवा तुम्ही हाताने सुद्धा ही मिक्स करू शकता. आणि कॉटनच्या सहाय्याने तुम्ही हे ऑइल आहे ना ते लावू शकता. प्रत्येक सेक्शन बाय सेक्शन असं तुम्ही लावून घ्या. हे ऑइल प्रत्येक रूटला लागलं पाहिजे आणि याची चांगली अशी मसाज करा तुम्ही. खूप फायदा पडतो यानं. सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला मसाज करायची असते, जास्त बोटांना प्रेस करून ही मसाज करायचं नाही, कारण आपले केसांचे रूट असतात ना ते नाजूक असतात. तुम्ही जर जास्त प्रेस करून जर मसाज केली तर ते केस तुटतात. त्यामुळे तुम्हाला सांगते की एकदम हलक्या हातानं सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही मसाज करा, जेणेकरून आपल्याला जे ऑइल असतं ना ते रूटला लागल्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये मसाज केल्यानंतर जेवढा काही आपल्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झालेला असतं, कोंडा झालेला असतो ना, तो सगळा निघून जातो. आणि हेअर वॉश केल्यानंतर ना काहीही शिल्लक राहणार नाही कोंडा आपला. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा तुमच्या केसामध्ये काहीच कोंडा शिल्लक राहणार नाही. ही पहिला रेमेडी तुम्ही ट्राय करून बघा, आणि तरीही झाली नाही तर तुम्ही ही सुद्धा रेमेडी ट्राय करा. आणि ही पहिला केला तर रेमेडी चालेल तुम्हाला. सर्वात आधी सोपी रेमेडी मी तुम्हाला सांगितली आहे, जेणेकरून तुम्हाला फरक पडेल. आणि ही दुसरी रेमेडी नक्की ट्राय करून बघा. ही दही आहे ना, तर दही तर आपल्या केसांसाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे दही. तर दह्याची रेमेडी मी तुम्हाला सांगते की विटॅमिन ईची टॅबलेट मी 2 टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये, आणि चांगलं असं मिक्स करून घेत आहे मी. याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट रेमेडी सांगते तुम्हाला, याच्यामध्ये ॲलोवेरा जेल पण टाकला तरी चालेल, त्यानं पण खूप फरक पडतो. तर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही दही आणि विटॅमिन ईची टॅबलेट पण घेऊ शकता. इथं मी जेल टाकून घेतलंय. तुमच्याकडे जेल नसेल ना तर तुम्ही विटॅमिन ईची टॅबलेट आणि दही सुद्धा टाकला तरी सुद्धा फरक पडतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे चांगलं आहे ना मिश्रण, ते मिक्स करायचं आणि आपल्या केसांचे जे रूट आहेत ना त्यांना चांगल्या प्रकारे लावायचं. लेंथला तर लावला तरी सुद्धा चालेल. त्याला पण एक कंडिशनर मिळतं खूप छान प्रकारे. केस आहेत ना ते खूप शाईन करतात, एकदम स्मूथ बनतात आपले केस, आणि केसांना एक प्रोटेक्टिव्ह लेअर बनते आपल्या, जेणेकरून आपले केसांना स्प्लिटेन्स होत नाही, केस गळत नाही. त्यांच्यावरती खूप अशा फायदेशीर म्हणजे दही आपलं. तर दही नक्की ट्राय करून बघा हे. तर दही पण केसांच्या रूटला लावून झाल्यानंतर एक चांगली मसाज करायची सर्क्युलर मोशन मध्ये बोटांच्या हाताने. तर नंतर तुम्ही वॉश करून टाका 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने. ते सुद्धा जास्त गरम पाणी वापरू नका हेअर वॉश करण्यासाठी, कोमटच पाणी वापरा. तिसरी जी रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याला कोकोनट ऑइल लागेल, ते सुद्धा मी कोमट करून घेतलं होतं. तर कोमट करण्याचा व्हिडिओ पण मी टाकला आहे सर्वात आधी, तो सुद्धा बघू शकता तुम्ही. एका भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती मी ही काचेची बॉटल आहे ना ती टाकली होती, आणि ते ऑइल असताना मेल्ट होतं. आणि चांगल्या प्रकारे कोमट झाल्यानंतरच तुम्ही ते रेमेडी ट्राय करा.
तर याच्यामध्ये मी व्हिटॅमिन ई ची टॅबलेट टाकलेली नाही या रेमेडीमध्ये. कोणाकडे असतं कोणाकडे नाही नसतं, तर तुम्ही घेतला नाही तरी चालेल. इथं मी ऑइल घेतल्यानंतर ना ॲलोवेरा जेल टाकलेलं याच्यामध्ये आणि लिंबू असतं ना ते पिळून घेतलेलं. लिंबू सुद्धा आपल्या केसांना खूप फायदेशीर आहे. याच्यामुळे जेवढा काही डॅन्ड्रफ असतो ना तो निघून जातो आपल्या केसांमधून. तर लिंबू तसं फक्त लिंबूच असं वापरू नका, त्याच्यामध्ये दही ऍड करा किंवा ॲलोवेरा जेल ऍड करा. असं करून लिंबू तुम्ही वापरू शकता. एकदम डायरेक्टली लिंबू वापरायला जाऊ नका केसांना. फक्त याच्यामध्ये मी ऑइल आणि व्हिटॅमिन ई ची टॅबलेट सुद्धा टाकला तरी चालेल. यानं पण खूप फरक पडतो आपल्या केसांमध्ये. आणि दह्याचं तुम्ही रेमेडी बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा लिंबू टाकला तरी चालेल, कारण दही पण तसं आपण टाकलेलोच असतो. तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता तुम्ही, पण याच्यामध्ये मी तुम्हाला टाकलेलं आहे. कोणाकडे अवेलेबल नसतं व्हिटॅमिन ई टॅबलेट किंवा जेल अवेलेबल नसतं, त्यांच्यासाठी पण ही रेमेडी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामधली कोणती सुद्धा रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता. आता मी हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते माझ्या केसांना मी चांगल्या प्रकारे लावणार आहे. तुम्ही कॉटनच्या सहाय्याने सुद्धा लावू शकता. चला मी कशा प्रकारे लावते ते तुम्हाला दाखवते. आता सर्वात आधी मी कोंब करून घेतलेला, विंचरून घेतलेलं माझ्या केसांना चांगल्या प्रकारे. असं कुठंच केसांमध्ये गुंता नाही झाला पाहिजे. इथं मी कॉटनच्या सहाय्यानं केसांना ऑइल लावून घेते रूटला सगळ्या, जेणेकरून सगळ्या रूटला चांगल्या प्रकारे लागेल ऑइल. कॉटनच्या सहाय्यानं तुम्ही जर ऑइल केला ना तर खूप चांगल्या प्रकारे लागतं ते सर्व रूटला, म्हणून मी कॉटनच वापरते. इथं प्रत्येक सेक्शन बाय सेक्शन करून आपण प्रत्येक रूटला चांगल्या प्रकारे असं ऑइल करून घेतलं पाहिजेत. कुठंच नाही राहिलं पाहिजे रूट आपलं. आणि चांगल्या प्रकारे असं लावून झाल्यानंतर ना तुम्ही चांगली अशी सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करा. खूप रिझल्ट भेटतो यानं, कारण मसाज केल्याने जेवढं काही डॅन्ड्रफ असतो ना आपल्या रूट मध्ये, तर मसाज सर्क्युलर मोशन केल्यानंतर तो डॅन्ड्रफला एकदम मॉइश्चर मिळतं आणि ते हेअर वॉश केल्यानंतर पटदिशी निघून जातो डॅन्ड्रफ. तर केस ड्राय होतात आपले हिवाळ्यामध्ये, तर ते हवेच्या वातावरणात सुद्धा आल्यानंतर सुद्धा खूप ड्राय होतात. त्याच्याने आपल्या केसांना खूप हानी पोचते, खूप डॅमेज होतात. कित्येकांचे केस तर खूप गळतात हिवाळ्यामध्ये. तर केसांची तुम्ही जास्तीत जास्त करून काळजी घ्या. आणि एकेकांना बघा खूप म्हणजे खूपच डॅन्ड्रफ झालेला असतो, केसांमध्ये ती खपली डवळी सारखी असते बघा, तशा प्रकारे सुद्धा एकेकांना डॅन्ड्रफ होतो. तर एकदमच जास्त प्रमाणात कोणाला तसं झालं असेल ना तर तुम्ही पहिल्यांदा होम रेमेडी ट्राय करून बघा घरीच. आणि जर तरी पण तुमचा डॅन्ड्रफ नाही गेला तर तुम्ही डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे, जेणेकरून आपले केस गळणार नाही, टक्कल पडणार नाही केसामध्ये, त्यानं खूप खाज सुटते. त्यामुळे तुम्ही होम रेमेडीज आधी पहिला करून बघा, किंवा पार्लरमध्ये सुद्धा डॅन्ड्रफची ट्रीटमेंट असते बघा, तुम्ही त्यांना विचारू शकता. तर आणखीन 4 दिवसांनी मी तुम्हाला एक प्रोडक्ट सांगते, त्यानं सुद्धा झालं नाही ना तुमच्या केसामध्ये काही फरक पडला नाही रूटला, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही. आणि तसंच बसू नका, कारण तुम्ही त्याच्याकडे इग्नोर केला ना तर खूप तुमचं नुकसान होईल केसांचं, टक्कल सुद्धा पडू शकतं. त्यामुळे तर डॅन्ड्रफ होऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे घरी तुम्ही थोडा डॅन्ड्रफ असतो ना तेव्हाच तुमच्या केसांची काळजी घ्या. इथं मी दह्याचा वापर करते बघा रूटला. हे पण रेमेडी आहे ना ती चांगल्या प्रकारे रूटला लावून झाल्यानंतर मसाज करा आणि कोमट पाणी असतंय ना त्यानं तुम्ही वॉश करू शकता आपले हेअर. तर प्रत्येकाला बघा डॅन्ड्रफ होतो, वर्षातून एकदा का होईना पण प्रत्येकाला थोडा ना थोडा तरी डॅन्ड्रफ असतोच. तर हे का होतं, तर त्याचं आणखीन एक कारण आहे. तर आपण हेअर प्रोडक्ट वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूज वापरतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसामध्ये डॅन्ड्रफ होतो. केमिकल ट्रीटमेंट असतात जी कोणाला सूट होत नाही तरी सुद्धा ते परत करतात, त्याने सुद्धा डॅन्ड्रफ होऊ शकतो. काहींचं स्कॅल्प खूप सेन्सिटिव्ह असतं, तर आपल्या स्कॅल्प वरती सुद्धा डिपेंड असतं ते. कोणाला लवकर त्याचं दुष्परिणाम बघायला भेटतील. तर अशा परिस्थितीत तुम्ही होम रेमेडीज ट्राय करत राहा डॅन्ड्रफ जास्त व्हायच्या आधीच. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.